सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार. परमेश्वर सत्य आहे असे म्हटलेले, तसेच परमेश्वर हा प्रेमाचा स्रोत आहे असे म्हटलेले. तेव्हा सत्य आणि प्रेम हे दोन्ही एकीकडे एकवटलेले आहे. अशी ही शक्ती परमेश्वराची कोणती आहे? आपण रोजच कितीतरी जिवंत क्रिया पाहत असतो. ती फुलं आपण बघतो, एका लहान बीजापोटी इतकी सुंदर फुले येतात. एक लहानस बीज, त्याला इतकी सुंदर फुलं कशी लागतात? आपण कधी विचार सुद्धा करत नाही, फक्त समजून घेतो की आहे ही जिवंत क्रिया आहे आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही. पण ही जिवंत क्रिया घडते कशी, कोण घडवतं? तसंच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते. एखाद्या झाडाची सुद्धा उंची, जर आंब्याचं झाड असतं त्याला एक मर्यादा असते, नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते. प्रत्येक ऋतूमध्ये वेगळे वेगळे शेतीचे कार्य होतात. ही सगळी वेगळी कार्य करण्याची ही कोणची शक्ती आहे? ही संबंध कार्याला घडवून आणते. आपण त्याबद्दल विचारही करत. आणि त्यामुळे आपला जो काही प्रगतीचा मार्ग आहे तो फार एकांकी झालेला, एकतर्फा झालेला. जेव्हा आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो तेव्हा विज्ञान हे फारच एकतर्फी, आणि त्याच्याचमुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की परदेशामध्ये त्याच्याबद्दल आपण समजतो की भौतिकतेत फार वाढलेले आहे. ती जी सगळी वाढ आहे ती तोलायची क्षमता त्यांच्यात नाही. ते तोडू शकत नाही, कारण त्यांचा पाया अध्यात्माचा नाही. तो पाया आपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात अत्यंत भरभक्कम असा संत लोकांनी मांडलेला आहे. हे संत साधू महाराष्ट्रात आले, त्यांनी किती गहन कार्य केले आहे त्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही. आणि त्या गहन कार्याला आपण सर्व पूर्णपणे जाणत असून सुद्धा त्या गहन कार्याचा आपल्याला किती लाभ झालाय त्याबद्दल आपल्याला माहिती. संतांची आपण स्तुती गातो, त्यांची भजनं गातो, अभंग गातो, आणि अव्याहत हे पुष्कळ आपण बघतो की खेड्यापाड्यातून कार्य चालू आहे. पण नुसतं तोंडाने बोलून काहीही मिळत नाही, किंवा नुसतं वाचन करून काही होत नाही. ही काहीतरी अशी विशेष गोष्ट आहे जी आपल्यामध्ये झाली पाहिजे, ज्यामुळे ह्या मानवी चेतनेच्या पलीकडे हा उंबरठा ओलांडून आपल्याला पलीकडे जायला पाहिजे. आणि ती गोष्ट फक्त कुंडलिनीच्या जागृतीने होऊ शकते. आता पुष्कळांचं असं म्हणणं आहे की मेडिकल सायन्स मध्ये कुंडलिनी हा शब्द नाही. मेडिकल सायन्स मध्ये पुष्कळ शब्द नव्हते, ते आज आले आहेत. आणि आता पुढे कुंडलिनी हा सुद्धा शब्द येईल. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की दिल्लीला 3 डॉक्टर्सला MD ची पदवी सहजोगात मिळाली. आणि त्यांनी असे रोग, त्याला आपण दमा म्हणतो किंवा त्याला एपिलेप्सी म्हणतो, त्याच प्रकारे शारीरिक सुदृढता, या 3 विषयावरती त्या लोकांनी प्रबंध केले आणि त्यांना त्याच्यामध्ये MD ची पदवी मिळाली. म्हणजे हे जे MD ची पदवी मिळते त्याला परीक्षा जे असतात ते त्याच्या उच्च प्रतीचे असले पाहिजे. आणि त्यांनी मेडिकलचं परिमाण धरूनच, त्यांनी काही हवेत केलं नाही, मेडिकलच्या परिमाणाने सिद्ध केलं की कुंडलिनीचं जागरण जे आहे हे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणून जी आपल्या मध्य मार्गातील सुषुम्ना नाडीतली जी शक्ती आहे त्या शक्तीला आलोकित करते.
तसेच इंग्लंडला सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल की 60 डॉक्टर्स याच्यावर खूप काम करत आहेत आणि ज्या ज्या रोगांना यांनी बरं वाटलंय ते त्यांनी सगळं नमूद करून ठेवलेलं आहे. सर्वात मुख्य म्हणजे रशियामध्ये जवळजवळ 400 डॉक्टर्स सहयोग करत आहेत. सहयोगावरती खूप मेहनत घेत आहेत, कारण आज त्या देशामध्ये इतका पैसा नाही. तेव्हा ही सहज सुलभ प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही पैसे द्यायला नको, काही विशेष मेहनत करायला नको आणि सहजच कुंडलिनी जागृत झाल्यामुळे लोकांची प्रकृती ठीक होते. हे बघून त्या लोकांनी याच्यावर फार लक्ष दिलेले आणि 3-4 ठिकाणी तर फार मोठमोठाले असे आरोग्य केंद्र त्यांनी काढलेले. तसंच तिथले जे विज्ञानी होते, जे सायंटिस्ट होते, त्यांच्या असं लक्षात आलं की सायन्स सुद्धा एका सीमेलाच पोहोचू शकतो. त्यांनी लोकांना शांती, आनंद, प्रेम मिळालेला नाही. ही फार एकांगी प्रवृत्ती आहे. सायन्स मध्ये जेव्हा आपण वाढतो तेव्हा आपण एकांगी होत जातो. ह्याची त्यांना कल्पना आल्यामुळे असे 200 तिथे सायंटिस्ट आहेत ज्यांनी सहयोगावरती खूप मेहनत घेतली. आपल्या देशाचा वारसा, विशेष करून महाराष्ट्राचा वारसा, जर आपण आपला अध्यात्म मिळवला नाही तर जे काय आपण प्रगती करू ती अगदी कुठेतरी जाऊन आपल्याला प्रचूर टाकेल. म्हणजे समजा एखादा मनुष्य असला, त्याला जर आपण 100 रुपये दिले तर तो सरळ गुत्त्याकडे जातो. आपल्या मुलांबाळांसाठी तो काय बघत नाही किंवा काहीतरी वाईट कामाला लागतो. हे का? तसंच जगामध्ये आपण बघतो की अनेक धर्म आहेत, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, तरतरीचे लोक आहेत आणि ह्या लोकांमध्ये सुद्धा आपण असं बघत नाही की जरी हे आपल्याला धार्मिक म्हणवतात तरी सुद्धा कोणताही मनुष्य कोणताही पाप करू शकतो. मग हे कसं? कोणाला हे बंधन पडत नाही की बाबा मी ह्या धर्माचा आहे तर मी कशाला असं पाप करायचं. म्हणजे काय की ते धर्मापासून च्युत लोक आहेत, त्यांच्या धर्माचं काहीही बंधन नाही आणि म्हणूनच ही भांडणं सुरू झालेली. सहयोगामध्ये जेव्हा कुंडलिनी जागृत होते, इथे दाखवलेलं नाही आहे कुंडलिनीचं चित्र, पण जेव्हा ती जागृत होते तेव्हा ती 6 चक्रातून जसं काही एखादा सूत्र अनेक मनातून आपण काढावं तशी ती निघते आणि शेवटी हे जे टाळूचं स्थान आहे त्याला फॉन्टेनेट बोन एरिया म्हणतात, त्या जागेतनं ती छेदून ब्रह्मरंध्राला छेदून ह्या सर्वव्यापी शक्तीला एकाकारिता तिला प्राप्त होते. ही सर्वव्यापी शक्ती आहे आणि ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्याच्यामध्ये ही एक घटना आपल्यामध्ये झाली पाहिजे. तसं हे एक माझ्याजवळ यंत्र आहे, मी ह्याच्यात बोलत आहे कारण ह्याचा संबंध मेईशी आहे. जर हा संबंध तुटला तर ह्याच्यात बोलण्यात काहीच अर्थ राहणार नाही. तसंच होतं जेव्हा आपला संबंध त्या सर्वव्यापी शक्ती बरोबर होऊन जातो तेव्हा एक महान परिवर्तन आपल्यामध्ये येतं. शारीरिक तर येतच, मानसिक, बौद्धिक, वैचारिक. कारण आपल्या डोक्याचा मेंदू सुद्धा आपण फारच थोडा वापरतो, त्याचा पुष्कळचा भाग अंधारातच आहे. जेव्हा कुंडलिनी आपल्या मेंदूत शिरते तेव्हा त्या प्रकाशात बुद्धी फार प्रगल्भ होते. आम्ही पाहिलंय पुष्कळशी मुलं जी ढ म्हणून म्हटली जात होती ती पार झाल्यानंतर किंवा कुंडलिनी जागृतीनंतर वर्गात फर्स्ट येऊ लागली, स्कॉलरशिप मिळाली. राहुल लीलाची बरीच मुलं. तर त्याला कारण काय की मनुष्याची जी सीमित शक्ती आहे ती असीम लावायची. म्हणजे एक व्यक्ती आहे, एक व्यष्टी आहे, ती समष्टी समाज आणि त्यामुळे माणसामध्ये महदांतर येऊ लागतं. कारण त्या प्रकाशात, आत्म्याच्या प्रकाशात तो बघतो की हे काय, हे मी काय करतो. जसं मी असं उदाहरण देत असते की आपण एक हातामध्ये साप घेऊन उभे असतो आणि साप आम्ही म्हटलं की साप आहे आपल्या हातात, पण अंधार आहे, डोळे मिटलेले आहेत, काही दिसत नाही. तर असा हट्ट धरू शकतो की नाही हा साप नाही, ते दोरखंड आहे. साप चावेस तर आपण असं म्हणत राहू शकतो, पण जेव्हा का थोडासा प्रकाश येईल लगेच आपण साप सोडून देतो. तसंच आहे. आधी कळस मग पाया, आधी कुंडलिनीची जागृतीने थोडासा अंधुकाचा प्रकाश आपल्यात आला म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हे काय आपण. त्यामुळे व्यसनातनं पुष्कळशे लोक मुक्त झालेले. आता इथे मंडळी बसले त्यातली पुष्कळ मंडळी व्यसनात.
फार सुशिक्षित डॉक्टर, नंतर हे लोक आर्किटेक्ट्स आहेत, आणखी इंजिनियर्स आहेत, तसेच फार विद्वान लोक आहेत. आणि ह्यांनी जेव्हा पाहिलं की कुंडलीच्या जागरणाने आमची व्यसनातून मुक्ती होती. आमच्या लंडनला एक डॉक्टर आहेत, ते सुद्धा व्यसनाधीन होते आणि सहयोगात आल्यावर त्यांचं व्यसन पूर्णपणे सुटल्यावर आज ते 7 सायकाट्रिक हॉस्पिटल्स मध्ये 7 त्याचे इन्चार्ज आहेत. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्यामध्ये अनंत शक्ती आहे, आपण अत्यंत शक्तिशाली आहोत. पण ती संबंध शक्ती आपण जोपर्यंत त्या महान शक्तीची एकाकारिता साध्य करत नाही तोपर्यंत ती कार्यान्वित होऊ शकत नाही, तोपर्यंत ती सुप्तावस्थेत आहे आणि तिचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यात होतो. इतकंच नव्हे पण शेती किंवा तुमचे पशुपालन वगैरे त्या गोष्टी सुद्धा चमत्कार आम्ही बघितला. त्या चैतन्य लहरीनी शेतीमध्ये कधी कधी 10 पट उत्पन्न होतं. आता हे हारेगावलाच आम्ही आलो होतो. हारेगावला लोक सांगितलं माताजी ते ऊस होऊ शकत नाही आणि ते पाण्याचा त्रास आहे, अमुक आहे तमुक आहे आणि आमचं जे आहे ते बंद पडलेलं आहे. मग त्यांनी म्हटलं की माताजी तुम्ही काहीतरी सांगा. तर मी त्यांना म्हटलं बरं. त्यांनी माझ्यापासून चैतन्यमय असं पाणी घेतलं आणि ते जाऊन त्या ह्याच्यात टाकलं, तुमचे जे तिथे कॅनॉल आहे त्या कॅनॉल मध्ये टाकलं. त्यामुळे ह्या वर्षी बघा कितीतरी ऊस आला, कितीतरी प्रमाणात आला. एकदम इतका ऊस आला, त्यांना आश्चर्य वाटलं की ऊस नव्हता म्हणून आमची फॅक्टरी बंद पडली. 4 फॅक्टरी पैकी 2 फॅक्टरी बंद पडल्या. त्याशिवाय त्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं काय. हे अगदी सोपं काम, हे शिकायला नको, काही करायला नको, फक्त आपल्यामध्ये जी शक्ती ती जागृत करून घेतली. आपल्या आणि संतांमध्ये फार फरक हे जाणलं पाहिजे. कोणी आज संतांना काही म्हटलं तरी सुद्धा हे जाणलं पाहिजे की त्यांची लायकी आपल्यामध्ये नाही. त्यांची लायकी काय होती, ते कधी कोणत्याही अहंकारात पडले नाही, त्यांनी कधी चोऱ्या माऱ्या केल्या नाही, त्यांनी पैसे खाल्ले नाही, कदाचा दुष्टावा केला नाही, कुणाला त्रासवलं नाही. ज्यांना त्यांनी छळलं, ज्या ज्या लोकांनी त्यांचा छळ केला त्यांना सुद्धा त्यांनी क्षमा केली. असे ते उदार चरित्र फार मोठे झाले. त्याला कारण त्यांचा संबंध त्या महान शक्तीशी होता आणि त्या महान शक्तीशी असल्यामुळे ही जी शांती, त्यापेक्षाही आपण म्हणू की हा जो आनंद आहे त्या आनंदाच्या डोहात असल्यामुळे त्यांना हे सगळं शुल्ल करायचं. जसे काही मच्छर पिच्छर फिरतात किंवा किडे मकोडे इकडून तिकडून येतात, तसंच त्यांना वाटलं की हे काय किडे मुंग्यासारखे हे लोक वागतायत, याच्यात काय अर्थ नाही. कारण ते इतके मोठे होते. ते म्हटलंय तुकारामाने की अणुरेणू नोंदिनी तोट. तुका आकाश आहे एवढा, तरी तो अणुरेणू सारखा दिसत असला तरी तो आकाश आहे एवढा. हे लोक खोटं बोलत असत. त्यांनीच परमेश्वराबद्दल इतकं सांगून ठेवलेलं आहे. मग आपण त्यांचं काय केलं, त्यांनी आपलं काय बिघडवलंय ते त्यांचं ऐकू नये. पण आपण अशा लोकांची भाषणं ऐकत बसतो जे अत्यंत दांभिक, खोटे, पैसे खाऊ वाटेल ते धंदे करणारे, पाप करणे. त्या लोकांपासून ऐकण्यापेक्षा संतांनी काय सांगितलं ते ऐकलं. आता ज्ञानेश्वरांनी इतक्या लहान वयामध्ये ज्ञानेश्वरी दिली. शक्य नाही, कोणी लिहू शकत नाही. 23 वर्षाच्या वयात इतकं सुंदर त्याचं निरूपण केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या एका मोठ्या परंपरेला बदलून घेतलं. ही परंपरा अशी की एका गुरुला एक शिष्य असायचा आणि एका शिष्याची जागृती करायची. ही परंपरा नाथपंथीयांची होती. त्यावेळी त्यांनी याचना केली आपल्या गुरुना. त्यांचे भाऊ, मोठे बंधू, आपल्याला माहिती आहे निवृत्तीनाथ हेच त्यांचे बंधू, हे त्यांचे गुरु होते. त्यांना विनंती केली की कृपा करून मला अशी परवानगी द्या, निदान हे जे गुप्त आपल्याला माहिती आहे ते निदान मी आपल्या समाजाला नुसतं लिहून उघडं करून सांगतो. दुसरं काही मला दुसरं काही नको, फक्त एवढं मी सांगू देत. मी दुसऱ्यांना कोणाला जागृती देणार नाही किंवा काही करणार नाही, पण कुंडलिनी बद्दल मला सांगू द्या. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये त्यांनी कुंडलिनीचं वर्णन केलं. त्यांनी कुंडलिनीचं वर्णन केलं 6व्या अध्यायात. पण ते या धर्म मार्तंडांना आवडलं नाही. त्यांना आधी त्रास दिला. ते संन्याशीची मुलं आहेत असं म्हणून
त्यांचा फार छळ केला. त्याच्या पायात वाहना सुद्धा नव्हतं. ते बिचारे इतके दुःखात आणि त्रासात असताना सुद्धा त्यांनी काय सुंदर रचना करून केली आहे. त्यात एक अमृतानुभव म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते फारच वाचण्यासारखं आहे. पण ते वाचायला सुद्धा किंवा ते समजायला सुद्धा तुमच्यात आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. नाही तर ते दृष्टीला समजायचं नाही. तुम्हाला वाटेल काहीतरी आहे आपले वजन. तर असे जे मोठे आपल्या इथे 12व्या शतकामध्ये श्री ज्ञानेश्वर झाले, त्यांनी फार मोठी कामगिरी केली माझ्या मते. कारण त्यांनी समाजाला हे उघडं करून सांगितलं. आज त्यांनी जे उघडं करून सांगितलंय त्याचा साक्षात घेण्याची वेळ आली. त्याचा साक्षात घेतला पाहिजे. आणि तो एक दुसऱ्याला, एक दोन माणसांना नाही, पण सगळ्यांना होऊ शकतो. अहो, रशियासारख्या देशात जिथे त्याने गणपतीचा ग ऐकला नव्हता, ह्या लोकांना गणपतीचा ग कुठं माहित होता. ज्यांना देवाचं नाव माहित होतं असे 16,000 लोक आमच्या प्रोग्रामला येतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, तिथे स्टेडियम मध्येच प्रोग्राम होतो. 16,000, 14,000च्या कमी लोक येत आहेत. आणखी सगळेच्या सगळे पार होतात. असे देश तिथे जे आहेत सगळे अशा प्रकारचे देश, त्या सर्व देशात मी गेलेली आहे. आणि त्या सर्व देशांमध्ये मला आश्चर्य वाटलं की हजारोनी लोक येतात. आणि जर समजा एखाद्या 5-6 हजार त्याच्या हॉलमध्ये आम्ही प्रोग्राम घेतला तर खिडकीतून चढून खिडकीत गमून इतकी त्यांना उत्कंठा. म्हणजे त्याच्यामध्ये हे आलं कसं? आपल्याकडे देवधर्म म्हणून जे काही आहे त्याच्यामध्ये खोटेपणा पुष्कळ आले, दांभिक लोक पुष्कळ आले, अंधश्रद्धा आलेली आहे, नसत्या गोष्टी आपल्या डोक्यात भरलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टीमुळे आपल्यामध्ये एक पडदा आहे. मला वाटतं ते अगदी म्हणजे काय स्वच्छशी पाठी आहे. अगदी स्वच्छ लोक, ज्यांना देव धर्म वगैरे काही माहित नाही, बरं आहे. कारण ज्यांना माहित आहे त्यांना हा कोणता तरी गुरु ठेवलेला आहे, नाहीतर काहीतरी आम्ही हा